प्रतिबिंब जनमानसांचे। नगर तालुक्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदतीसाठी 1 लाखांची लाच। PSI जयेश गांगुर्डे यांच्या विरुद्ध ACBची कारवाई। नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात आरोपींना मदत करून नातेवाईकांची नावे वगळण्यासाठी तब्बल 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांच्या विरुद्ध आज 27 मे रोजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका कुटुंबाविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याचा तपास PSI जयेश गांगुर्डे यांच्याकडे होता। या प्रकरणात मदत करण्यासाठी तसेच काही नातेवाईकांची नावे वगळण्यासाठी त्यांनी सुरुवातीला 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे। लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली। त्यानंतर ACBच्या पथकाने 2 शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली। पोलीस मुख्यालय परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या संभाषणात गांगुर्डे यांनी तडजोडीअंती 1 लाख रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शवली। लाचेची रक्कम पोलीस मुख्यालय परिसरात स्वीकारण्याचे निश्चित झाल्यानंतर ACBने सापळा रचून पुढील कारवाई केली। पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर PSI गांगुर्डे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर पोलीस विभागात चर्चेला उधाण आले असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।